कसा उदार आहे, म्हणतो मला काहीतरी दे गाड्या, तुझं काय दे, काय पाहिजे देवा तुला, काय पाहिजे. देव म्हणतो मला फक्त तुझं काय दे, चित्त दे. आपण हरीने माझे हरिले चित्त. देव म्हणतो फक्त मला तुझं चित्त दे, तुला काम करायचे कर, तू जॉब करायचंय कर, तुला हवं ते कर, फक्त मनातून तू कुणाचं स्मरण कर, माझं स्मरण कर. तुम्हाला कधी कधी प्रश्न पडत असेल, महाराज देव किती स्वार्थी हो. का स्वार्थी आहे दादा? अहो तुमचा देव म्हणतो कायम माझं नाम घ्या, कायम माझं स्मरण करा. अहो देव आपल्या हितासाठी म्हणतो. कसं? देवाचं नाव घेतलं पुण्य भेटतं, एवढा तुटकसा देवाचा इच्छा नाही येतो. देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्या हृदयामध्ये असणारा स्वार्थीपणा बाजूला होतो. आपलं चित्त देवाला बहार केल्यानंतर आपल्या मनामध्ये असणाऱ्या संसाराबद्दलचा मोह नाहीसा होतो. म्हणून देव म्हणतो तुझ्या उद्देशाला साध्य करण्याचं माध्यम माझं नामस्मरण आहे, म्हणून तू काय घे, नाम घे विठ्ठल. आमचे नाना आज हयात नाही, ते नाना हयात नसताना पण त्यांच्या प्रित्यर्थ हा जय घोष होत असेल. त्यांच्या निमित्ताने इथं मृदुंग वाजला असेल, इथं टाळ वाजले असेल, इथं गायनाचार्य, इथं अभंग, इथं श्लोक, इथं बालवारकर येऊन ठेका घेत असतील. अहो तयाचा हरिक वाटे देवा. देव म्हणतो मी असला जीव जन्माला घातला ना, मी खूप देवाला समाधान वाटतं, बॉडी सॅटिस्फाईड. देवाला समाधान वाटतं, अरे बरं झालं मी असला जीव जन्माला घातला. ज्या जीवाने फक्त स्वतः पुरतं जीवन नाही वेळ खटलं, त्याने आपलं जीवन देखील साध्य केलं, आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सजीवांसोबत कसा राहिला, कायम साहेबूत राहिला. आज या काकडे परिवाराने हा संतांचाच समागम उभा केला. काय हो महाराज, तुम्ही काही संत आहेत का? निश्चित आम्ही संत नाही, पण आम्ही जे बोलतोय, ज्याच्या आधारे बोलतोय, त्या संतांच्याच ग्रंथांचा आधार घेऊन बोलतोय, त्या संतांच्याच अभंगाचा या ठिकाणी उल्लेख होते, त्या भगवंताच्या मुखातून निघालेल्या श्लोकांचा या ठिकाणी उल्लेख होते. भगवंताच्या ठाई असणारी भक्ती तुमच्या माझ्या चित्तात रुजवण्याकरिता संतांनी अट्टहास करून भगवंताकडून उसना देह प्राप्त करून घेतला. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तू पर्यंत देवा मला तुझी मुक्ती नको देऊ, देवा मला धन नको देऊ, संपदा नको देऊ, मला काय दे, फक्त संतांचा समागम दे, आणि या सर्वसामान्य जीवांच्या हृदयामध्ये भक्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य दे विठ्ठल. पण मी म्हणत नाही की माझ्या बोलण्यातून तुमच्यात परिवर्तन व्हावं आणि तुम्ही लगेचच गळ्यामध्ये माळा घालाव्यात, असं अजिबात म्हणणं नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण आमच्या कैलासवासी नानांच्या निमित्ताने ज्यावेळेस देऊच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या 13व्यालाच बाळांनो, त्यांच्या सगळ्यात लहान लेकरांनी माझ्या वडिलांची जर भक्ती विठुराया चरणी होती ना, तर मी पण ती भक्ती पुढे चाल